नमस्कार. #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे पिकलेल्या केळांचे मस्त असे गोड-गोड गुलगुले. तर यासाठी मी घेतलेलं आहे इथं पीठ 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे चाळून आणि इथं मी 2 ही अशी पिकलेली केळं घेतलेली आहेत. ती अशी कुस्करून या पिठामध्ये मिक्स करायची आहेत. आणि इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे बरं का. इथं केळं 3-4 जरी वापरली तरी चालतील. आपल्या पिठाच्या प्रमाणातच आपल्याला केळ देखील घ्यायचं आहे. मी इथं कुस्करून ही घेतलेली केळं आहे. या पिठामध्ये कुस्करून टाकायचे आहे. त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे वाटून घेतलेली इलायची आणि बडीशोप. साखरेमध्ये वाटून घ्यायची म्हणजे ती जास्त बारीक होते आणि जास्त लवकर पावडर बनते त्याची म्हणून. आणि आपली साखर देखील बारीक होते. जितकी आपल्याला आवश्यकता असेल गोड बनवण्याची तितकीच इथे साखर वापरायची आहे. साखरेऐवजी इथे तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता. गुळ काय करायचं पाण्यात विरघळून घ्यायचं आणि गाळून तेच पाणी आपल्याला हे पीठ कालवण्यासाठी परत वापरायचं. तुम्हाला साखर आवडत नसेल तर इथे तुम्ही गुळ वापरू शकता. इथे मी घेतलेला आहे खाण्याचा सोडा. परत इथे घेतलेला 1 कप दूध. दूध देखील यामध्ये ऍड करून घ्यायचं आणि शेवटाला थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ मस्त आपल्याला कालवून घ्यायचं आहे. आधी थोड्या पिठामध्ये आणि म्हणजेच दुधामध्ये ही केळी आणि पीठ मस्त कुस्करून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करून हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाचा एकदम जास्त घट्ट डो देखील बनवायचा नाहीये आणि जास्त पातळ बॅटर देखील करायचं नाहीये. मी तुम्हाला पुढे दाखवते कसं हवं आहे. गुलगुले हे गोड असतात बरं का. कोणाला माहिती नसेल तर सांगते मी. त्यासाठी तर पीठ जास्त पातळ किंवा घट्ट लागत नाही. मस्त अगदी छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं. हे बघा आधी मी हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे त्या दुधामध्ये. आणि थोडं थोडं पाणी ऍड करून हे असं पातळ थोडंसं पीठ तयार करायचं आहे. जास्त पातळ देखील करायचं नाहीये. आपण भजे कसे सोडतो, भज्यासाठी आपण कसं पीठ मळत असतो तसंच हे पीठ देखील आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून झालेलं गुलगुल्यांचं पीठ आपण 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत आणि नंतर त्याचे गुलगुले तळून घेणार आहोत. तर चला 10 मिनिटानंतर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल देखील गरम होत आहे. तेल गरम झालं की आपण भजे कसे गोल गोल भजे सोडतो छोटे छोटे, तसं हे पीठ आपल्याला या तेलामध्ये सोडायचं आहे. गॅसची फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाहीये. स्लो फ्लेम वरतीच आपल्याला हे गुलगुले छान असे लालसर होईल तसे तळून घ्यायचे आहे. अगदी सावकाशपणे हे आपल्याला गुलगुले तेलात सोडायचे आहेत. लहान मुलांना हा पदार्थ नक्की आवडेल. नक्की मुलांना हा पदार्थ करून खाऊ घाला. आणि जास्त पौष्टिक हवे असेल तर इथे तुम्ही साखरेऐवजी गूळ वापरू शकता. म्हणजेच गुळाचं पाणी करून इथे तुम्ही वापरू शकता. चला आता आपण सगळे मस्त असे गुलगुले तळून घेऊया. लक्षात ठेवा गुलगुले आपल्याला स्लो फ्लेमवरती असे हळवार असे तळून घ्यायचे आहेत, कारण पीठ आतमध्ये कच्चं राहू शकतं. जास्त फास्ट आपण फ्लेम ठेवली तर आतमध्ये कच्चं पीठ राहतं आणि वरून करपले जातील गुलगुले म्हणून. तर फ्लेम आपली स्लो ठेवायची आणि असं सतत हलवून हलवून त्याला मस्त असे तळून घ्यायचे.
तेलावरती असे गुलगुले सोडले की असे टम्मत बघा फुगलेले दिसत असतील तुम्हाला. मस्त असे छान फ्लफी असे हे गुलगुले तयार होतात आणि तेलावरती पोहायला लागतात. हे आता तळून झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. आणि जास्त तेलकट होत नाहीत बरं का हे गुलगुले. तुम्हाला वाटत असेल की जास्त सोडा टाकल्यामुळे तेल वगैरे शोषून घेईल, पण नाही. अगदीच असे हे तेलकट होत नाही. आता परत एक घाणा मी तुम्हाला दाखवते सोडून. आता मस्त छान असे फ्लफी फ्लफी गोड गोड केळ्याचे असे गुलगुले तयार होत आहेत. आहे की नाही छान छान आणि मस्त मस्त सोपी सोपी रेसिपी. चला तर मग पटापटा या रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपींसाठी #रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला नक्की सबस्क्राईब देखील करा. चलो, कशी वाटली गुलगुले? मस्त आहेत ना, गोड गोड गोड. आपल्या लहान मुलांना अशी पौष्टिक गुलगुले करून नक्की खाऊ घाला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय बाय.